नमस्कार, स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी माझ्या घरातील लिव्हिंग रूमची कंप्लीट डीप क्लिनिंग करणार आहे। आपण रोजची क्लिनिंग तर करतोच, पण काही दिवसांनी एकदा अशी डीप क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं। आज मी माझ्या लिव्हिंग रूममधले प्रत्येक गोष्ट अगदी वरपासून खालपर्यंत व्यवस्थित क्लीन आणि ऑर्गनाइज करणार आहे। आणि हो, या क्लिनिंगसाठी मी नवीन सोफा कवर्स, कुशन्स, कवर्स किंवा कर्टन्स काहीही घेणार नाही। माझ्याकडे जे एक्झिस्टिंग कवर्स, कर्टन्स आणि डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत तेच पुन्हा क्लीन करून आणि व्यवस्थित अरेंज करून आपल्या लिव्हिंग रूमला छान एक फ्रेश आणि ब्युटिफुल लुक देणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी लिव्हिंग रूम पूर्ण रिकामा करून घेतला। सगळ्यात आधी मी लिव्हिंग रूम मधल्या छोट्या छोट्या वस्तू बाजूला काढून घेत असते। डेकोरेटिव्ह आयटम्स, कुशन्स, छोटे शोपीसेस, फोटो फ्रेम्स आणि इतर वस्तू त्यांच्या जागेवरून काढते। यामुळे प्रत्येक कोपरा व्यवस्थित क्लीन करणं सोपं जातं। मी क्लिनिंग करताना नेहमी वरून खाली आणि एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला असा क्रम ठेवत असते। सीलिंग, फॅन आणि वरचा भाग डीप क्लिनिंग करताना माझी सुरुवात नेहमी वरच्या भागापासून असते। सगळ्यात आधी सीलिंगचे कोपरे, जाळी आणि फॅनवरची धूळ साफ करत असते। त्यानंतर फॅन व्यवस्थित पुसून घेत असते। आपण जर आधी खालची साफसफाई केली आणि नंतर वरची केली तर वरची धूळ पुन्हा खाली पडेल आणि आपली केलेली साफसफाई पुन्हा खराब होईल। म्हणून डीप क्लिनिंगचा हा छोटासा नियम लक्षात ठेवा। वरून खाली साफसफाई करा, यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात आणि घरही व्यवस्थित स्वच्छ होतं। पूर्ण लिव्हिंग रूम मी व्यवस्थित छान कोपरा जे आहे जाडं जे धूळ वगैरे भिंतींवर बसली ते व्यवस्थित झाडूने पूर्ण काढून घेतलेली आहे। माझ्या भिंतींवर काही ठिकाणी होल्स झाले होते आणि काही भागातला रंगही निघाला होता, त्यामुळे भिंत थोडी खराब आणि अस्वच्छ दिसत होती। म्हणून मी त्या भागाला थोडंसं टचअप देण्याचं ठरवलं। सगळ्यात आधी जिथे होल्स होते तो भाग व्यवस्थित भरून घेतला। म्हणून माझ्यासाठी टॉप टू बॉटम क्लिनिंग हा खूप महत्त्वाचा रूल आहे। भिंतींवरची धूळ, कोपऱ्यामधली जाडी आणि न दिसणारे माग शक्य तितक्या हलक्या हाताने साफ करत असते। छान असं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शॅम्पू टाकलेला आहे आणि पूर्ण ओल्या कापडाने सर्व भिंती ज्या आहे मी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेणार आहे, जेणेकरून जी काही थोडीशी धूळ जी असेल लागलेली भिंतींवर ती व्यवस्थित क्लीन होईल। आणि आपले जे कर्टन रॉड्स असतात त्याला स्किप करू नका, कारण त्याच्यावरतीही बऱ्यापैकी धूळ जमलेली असते। जेव्हाही आपण डीप क्लिनिंग करतो किंवा अशी क्लिनिंग करतो तेव्हा नेहमी कर्टन रॉडसुद्धा क्लीन करून घेतले पाहिजे। माझ्या भिंती छान क्लीन करून झाल्यानंतर जिथे मला रंग द्यायचा होता तिथे मी रंग दिला आहे। हा खूप मोठा बदल नाही, पण छोटासा टचअप केल्यानंतर भिंतींचा लुक खूपच स्वच्छ आणि फ्रेश दिसायला लागला आहे। आता माझा फेवरेट पार्ट्स, डेकोरेटिव्ह आयटम्स। मी सगळे डेकोरेटिव्ह पीसेस आधी त्यांच्या जागेवरून काढून घेत असते। ज्या वस्तू धुता येण्यास योग्य आहेत त्या काळजीपूर्वक क्लीन करते आणि पूर्णपणे कोरड्या झाल्यानंतर पुन्हा अरेंज करते। यावेळी मी नवीन डेकोरेशन काहीही करत नाहीये। माझ्याकडे जे आहे त्याच गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यवस्थित अरेंज करून लिव्हिंग रूमला फ्रेश लुक देणार आहे। माझ्या लिव्हिंग रूममधल्या या दिवाणची क्लिनिंग करून घेणार आहे। यामध्ये मी घरातील काही एक्स्ट्रा वस्तू ठेवलेल्या आहेत। यामध्ये बेडशीट, मॅट्रेस आणि काही ब्लँकेट्स आहेत। सगळ्यात आधी मी दिवाणमधील सगळ्या वस्तू बाहेर काढून घेणार आहे। बेडशीट्स, ब्लँकेट्स, मॅट्रेस आणि इतर वस्तू मी वेगवेगळ्या करून घेणार आहे। त्यानंतर प्रत्येक वस्तूची गरजेनुसार घडी करून व्यवस्थित ठेवणार आहे। माझ्या मते घरातील प्रत्येक वस्तूची एक ठरवलेली जागा असणं खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे वस्तू शोधायला वेळ जात नाही आणि घरही नेहमी व्यवस्थित ठेवता येतं। आता दिवाण पूर्णपणे रिकामा झाला आहे, त्यामुळे त्याची व्यवस्थित क्लिनिंग करता येईल। सगळ्यात आधी मी दिवाणच्या आतली धूळ आणि कोपऱ्यामधले साचलेले घाण साफ करून घेणार आहे। त्यानंतर मॅट्रेसवरची धूळ व्यवस्थित काढून त्याला थोड्या वेळसाठी उन्हामध्ये मी ठेवणार आहे। दिवाणच्या प्रत्येक कोपऱ्याची क्लिनिंग करून झाल्यानंतर आता तो एकदम स्वच्छ आणि फ्रेश दिसायला लागलेला आहे। आता सगळ्या वस्तू पुन्हा व्यवस्थित ठेवताना मी एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे, ज्या वस्तू जास्त वापरात येतात त्या सहज हाताला लागतील अशा ठिकाणी ठेवायच्या आणि ज्या कमी वापराच्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित आतमध्ये ठेवायच्या। अशा प्रकारे ऑर्गनाइज केल्यामुळे पुढच्या वेळी क्लिनिंग करतानाही आपल्याला जास्त वेळ लागत नाही। मी मीशोवरनं एक पार्सल मागवलेलं होतं, ऑल सरफेस क्लीनर मागवलेलं होतं 120 रुपयाला, पण ते मला काही एवढं इफेक्टिव्ह वाटलं नाही, कारण मी स्विचबोर्डसाठी मागवलेलं होतं आणि स्विचबोर्ड मी पुसून बघितले तर ते व्यवस्थित क्लीन झालं नाही, त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही। आता येतो लिव्हिंग रूममधला सगळ्यात मोठा भाग म्हणजे सोफा। सगळ्यात आधी मी कुशन्स बाजूला काढते आणि सोफ्यावरची धूळ व्यवस्थित साफ करत असते। सोफ्याच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये आणि खाली धूळ जमा झालेली असते ते चेक करून व्यवस्थित साफ करत असते।
व्हॅक्यूम क्लीनरने पूर्ण जी धूळ आहे ती व्यवस्थित काढून घेतलेली आहे. काही थोडेसे डाग सोफ्यावरती पडले होते, त्यामध्ये मी छान असं शॅम्पू टाकलेला आहे आणि थोडासा आपला टाटाचा जो सोडा येतो ते टाकलेला आहे. त्याने पूर्ण असा मायक्रोफायबर क्लॉथ असतो पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे आणि थोडासा व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेला आहे. आणि फॅन खाली मी त्याला कोरडं होण्यासाठी ठेवणार आहे. लगेच मी त्याच्यावरती सोफा कवर टाकणार नाही आहे. आता मी सोफा जो आहे फॅन खाली ठेवलेला आहे आणि जोपर्यंत हा कोरडा होईल तोपर्यंत मी वरची जी एक्स्ट्राची कामं आहेत ती मी आता करायला घेत आहे. ह्या भिंतीला मी पुट्टी लावलेली होती आणि छान प्रकारे ती घासली, त्याच्यामुळे ह्या कॉर्नरवरती तुम्ही बघू शकता किती सारी ती व्हाईट कलरची डस्ट आहे ती पडलेली आहे. छान व्यवस्थित क्लीन करून घेणार मी ते आणि क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान फ्रेश आणि क्लीन लुक दिसायला लागलेला आहे. आता ज्या काही वस्तू मी भिंतींवर लावलेल्या होत्या, वॉल डेकोर म्हणा, वॉच म्हणा, ज्या काही गोष्टी आहेत त्या मी व्यवस्थित त्यांच्या जागेवरती लावून देणार आहे. आणि खालची जी जागा आहे ती थोडी मोकळी होऊन जाईल, त्यामुळे मी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित त्यांच्या जागेवरती प्लेस केलेल्या आहे. कुठलीच गोष्ट मी रिप्लेस केलेली नाही आहे. जिथे ज्या गोष्टी होत्या त्याच गोष्टी मी तिथल्या तिथे लावलेल्या आहेत. विंडोज, ग्लास सरफेस आणि फ्रेम्स व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे. ते शूट नाही केलं गेलं माझ्याकडनं. विंडोच्या काचा स्वच्छ झाल्यानंतर लिव्हिंग रूममध्ये नॅचरल लाईट अजून छान दिसायला लागतो. घरात सूर्यप्रकाश येत असेल तर काही जंतू आणि बॅक्टेरियांची वाढ कमी होण्यास मदत होते. सूर्यप्रकाशामुळे घरात छान उजेड येतो आणि वातावरण प्रसन्न वाटतं. त्यामुळे शक्य असेल तेव्हा दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवून घरात थोडं ऊन आणि ताजी हवा येऊ द्यावी. मी नेहमी दुपारच्या वेळेस दरवाजे आणि खिडक्या आमच्या उघड्याच असतात, कारण छान असा सूर्यप्रकाश घरामध्ये आमच्या येत असतो. त्यामुळे मला ही मंथली डीप क्लिनिंग करावीच लागते. वीकली क्लिनिंग मी वेगळ्या पद्धतीने करते आणि मंथली क्लिनिंग पूर्णच असते माझी. आणि आपण जी रोजची क्लिनिंग असते तीसुद्धा माझी 10 मिनटासाठी मी हॉलसाठी दिलेली आहे. आणि 10 मिनटं बेडरूम, 10 मिनटं किचन आणि 10 मिनटं माझं देवघराची खोली जी आहे त्याच्यासाठी मी देत असते, जेणेकरून आपल्याला एकदम असं एक्स्ट्रा बर्डन आपल्यावर येत नाही. आणि हळूहळू आपण रोज थोडं स्वच्छ करत राहिलं ना तर एकदम असा खूप सारासा पसारासुद्धा आपल्या घरात होत नाही. कधी कधी नवीन वस्तू घेण्याची गरज नसते. आपल्याकडे असलेल्या वस्तूंची योग्य क्लिनिंग आणि सुंदर अरेंजमेंट केली तरी रूमचा लुक खूप छान बदलू शकतो. आणि माझ्याकडे ज्याही डेकोरेटिव्ह वस्तू आहेत त्या मी मिशोवरनं, ॲमेझॉनवरनं आणि फ्लिपकार्टवरनं घेतलेल्या आहे. आणि बऱ्याच वर्षापासून मी यूज करत आहे. आणि ज्या गोष्टी मी वॉशेबल आहेत त्या वॉश करते, अजूनही त्या जशाच्या तशा आहेत. जर तुम्हाला हव्या असतील तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला सर्व लिंक्स जे आहे प्रोव्हाइड करून देईल. आणि मिशोवरती तर खूप स्वस्तात आणि सुंदर अशा छान क्वालिटीचे तुम्हाला शो पीसेस मिळून जातात. कर्टन्सवर ही बरीच धूळ जमा होऊ शकते, त्यामुळे डीप क्लिनिंगमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. माझे जे कर्टन्स आहेत ते मी आधीच व्यवस्थित क्लीन करून घेतलेले होते आणि छान ते आता मी पुन्हा वापरणार आहे. क्लीन कर्टन्स परत लावल्यानंतर लिव्हिंग रूममध्ये लाईट आणि फ्रेश फिलिंग येत असते. तर तुम्ही बघू शकता आता मी सर्व कर्टन्स व्यवस्थित विंडोला, माझ्या हॉलमध्ये 2 विंडो आहेत आणि मेन डोअर आणि मधला डोअर जो आहे तुम्ही सर्व कर्टन व्यवस्थित लावणार आहे. आणि छान मी असे लाईट कलरचे कर्टन्स चूज केलेले आहे, जेणेकरून माझं लिव्हिंग रूम नेहमी फ्रेश आणि खूप मोठा दिसावा. त्यामुळे मी लाईट कर्टन्स जास्त प्रेफर करते घरामध्ये लावायला. त्याच्याने छान सनलाईटसुद्धा आपल्या घरामध्ये रिफ्लेक्ट्स होऊन आपलं रूम जो आहे तो मोठा दिसायला मदत होत असते. त्यानंतर माझे हे लॅम्प राहून गेले होते पुसायचे, तर व्यवस्थित मी ते सुद्धा क्लीन करून घेणार आहे, कारण ते व्हाईट कलरचे आहे. त्याच्यावरती सुद्धा अशी धूळ दिसते, जवळून गेल्या, लांबून नाही दिसत पण जवळून गेल्यावरती धूळ दिसते. त्यामुळे मी ते व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे, जेणेकरून माझा लिव्हिंग रूम पूर्ण प्रकारे स्वच्छ दिसावा. यावेळी मी नवीन सोफा कवर वापरणार नाही. माझ्याकडे एक्झिस्टिंग सोफा कवरच पुन्हा छान क्लीन करून घेतलेले आहे आणि तेच मी लावणार आहे. आणि खरंच क्लीन केलेले जुने कवर्स पुन्हा वापरल्यावर सुद्धा सोफाला एकदम फ्रेश आणि नवीन लुक मिळतो. त्यानंतर कुशन्स कवर काढून कुशन्सवरची धूळही साफ करून घेतली आणि थोडा वेळ त्यांना उन्हात ठेवले. क्लीन आणि फ्रेश झालेले कवर्स कुशन्सवर लावल्यानंतर त्यांना व्यवस्थित फ्लफ करून सोफावर अरेंज करून घेत असते. कुशन्स योग्य पद्धतीने अरेंज केल्यावर सोफाचा पूर्ण लुकच बदलून जात असतो. पूर्ण डीप क्लिनिंग करता माझ्या अंगावरती बरीचशी धूळ अशी उडालेली होती, त्यामुळे मी छान अशी फ्रेश झाले. आणि फ्रेश झाल्यानंतर जे काही माझं बाकीचं डेकोरेशनचा सामान जो लावायचा होता तो व्यवस्थित मी आता लावायला घेतलेला आहे. आणि खरं सांगितलं तर मी 11, 11:30 वाजता दुपारच्या लागली होती डीप क्लिनिंग करायला आणि मला संध्याकाळचे 4, 4:30, 5 वाजले होते हे सर्व व्यवस्थित पूर्ण प्रकारे हॉल क्लीन करायला आणि व्यवस्थित अरेंज करायला.
जेही फर्निचरवरती धूळ होती तेही व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. टी व्हीसुद्धा क्लीन करून घेतलेला आहे कॉलिनने, कारण त्याच्यावरती ही धूळ उडालेली होती. थोडंसंच कॉलिन मी त्याच्यावरती हे केलेलं आहे, स्प्रे केलेला आहे आणि टिश्यू पेपरने छान व्यवस्थित त्याला क्लीन करून घेतलेलं आहे. आता जवळपास वरची सगळी क्लिनिंग कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर माझ्या हॉलमध्ये जेवढेही स्विच बोर्ड आहेत ते मी व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे, कारण आपण जेव्हाही ऑफ ऑन करतो बटन्सला आपले हात जे आहेत ते लागत असतात आणि त्याच्यावरती आपल्या हातांचे बोटांचे निशाण जे आहेत ते दिसतात आणि ते थोडं घाणसुद्धा झालेलं असतं. त्यामुळे कधीही स्विच बोर्ड क्लीन करायला विसरू नका. क्लीन स्विच बोर्ड असले घरामध्ये तर छान लुक आपला घराचा अजून छान येत असतो. हे सर्व क्लीन करता करता मी फार दमले होते, पण नंतरचा जो रिझल्ट आहे तो बघून खूप शांत वाटायला लागलं घरामध्ये, मनाला. आणि जेवढंही काम मी केलं होतं तेवढा थकवा पूर्ण निघून गेला हे सर्व स्वच्छ केल्यानंतर. सर्वात शेवटची क्लिनिंग म्हणजे फ्लोअर क्लिनिंग. तर सगळ्यात आधी पूर्ण फ्लोअर मी झाडून घेतलेला आहे. सोफ्याखाली, बेडखाली सर्व व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे. त्याच्या आधी मी सोफा सरकवून सर्व झाडलेलं होतं, पुसून घेतलेलं होतं, पण परत थोडीशी धूळ जाऊ नये म्हणून तिथे मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आणि ह्या सेंटर टेबलसुद्धा छान मी असा डेकोरेट करून घेतलेला आहे. नंतर मी पूर्ण रूमला मॉपिंग करून घेतलेलं आहे आणि लिव्हिंग रूममध्ये इतकं छान आणि फ्रेश आता वाटायला लागलेलं आहे. शेवटी माझा हा फक्त मेन डोअर राहिला होता पुसायचा, तर तोही व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. आपला मेन डोअर नेहमी स्वच्छ आणि क्लीन असला पाहिजे. असं म्हणतात आपल्या मेन दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. म्हणून नेहमी आपलं अंगण आणि आपला मेन दरवाजा जो आहे तो व्यवस्थित क्लीन असला पाहिजे. आज मी पूर्ण घराची डीप क्लिनिंग, दिवाणची डीप क्लिनिंग, सगळ्या वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या. कर्टन्स, कुशन, सोफा कवर सर्व क्लीन केलं आणि भिंतींनाही छोटासा टचअप दिला. आणि आता माझं लिव्हिंग रूम आधीपेक्षा खूपच स्वच्छ, नीटनेटका आणि फ्रेश दिसत आहे. घर स्वच्छ केल्यानंतर फक्त घरच सुंदर दिसत नाही, तर आपल्यालाही मनापासून खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे क्लीन होम, ऑर्गनाइज्ड होम आणि पीसफुल माइंड. जर तुम्हाला माझा हा आजचा लिव्हिंग रूम डीप क्लिनिंग आणि मेकओव्हर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमची काही सल्ले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच घरगुती क्लिनिंग, ऑर्गनायझिंग आणि होम मेकिंग व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता माझा हा फायनल लुक तुम्ही एन्जॉय करा. आणि तर चला मग भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर, बाय बाय.